चहाचे कप हवे होते. अगं बाई, इथेच आहे का आज कार्यक्रम? थांब जरा. श्याम्या, नवीन ट्रेंड सांगतो तुला. अरे आपला तो स्टीफन किंग बुडाला आग लागल्यासारखा लिहित सुटतो पॉप्युलर भोकाचा आणि लोक काढत बसतात सिनेमे त्याच्यावर. आपला कश्यप घे ना, नो स्मोकिंग बघितलंस का तू? क्विक्टर्स INC वरून जसाच्या तसा उचललाय, बघितलास का तू? हा सेम जसाच्या तसा उचललाय. हे म्हणे इंडी फिल्म मेकर. यायला वासरात लंगडी काय शाणी रे, दुसरं काही नाही शामे. चहा साखर लागेलच. हो, मला ॲक्च्युली कॉफी पावडर मिळाली असती तर. कॉफी पावडर हवी का? थांब आणतेच. हे घ्या. असू दे. काय नाही नेहमीच आपलं. नाही कितवी ते विचारू नकोस. अरे रंग आणि मांस बघून लग्न करणाऱ्या क्षुद्र जंतूंसारखा नाहीये रे मी. वरचा कनेक्ट महत्वाचा भाई. बास. बुद्धिजीवी ना रे आपण. चायला खरं सांगू का श्याम्या, मुग्धा हसमनीस नंतर कुणामध्येही वो बात नहीं थी रे श्याम्या, वो बात नहीं थी. टेक माय वर्ड्स श्याम्या, मुग्धा हसमनीस नंतरच्या सगळ्या माद्या भोसड्यात. चायला तिला पण तो सूर्याचा आवडला म्हणा. छवीला कॉफी पावडर. गुड न्यूज द्या नंतर. पैसा रे पैसा, बाकी काही नाही. पैसा युजलेस सर. आणि माद्याच रे. तेच माद्याच रे श्याम्या. शरीराशिवाय असतं काय यांच्याकडे? नाही बघू ना काय होतं ते कळवतो मी तुला. काय आता बघूया. हो ओके चल. आणि ऐक 4 मिनार ओढत जा. डोक्याला अशा झिंझिण्या आल्या पाहिजेत काय. माइल्ड वगैरे नाही. चल भाई. बाय चल. काय चहा घेणार की कॉफी? कॉफी चालेल, कॉफी करतो. हे घ्या. थँक्यू. घ्या. कशी आहे? छान आहे. तुम्ही BA केलंय ना? हो. कुठल्या कॉलेजमधनं? JS कॉलेजातनं. JS कॉलेज. आणि कुठला विषय होता? सायकोलॉजी. सायकोलॉजी. काय? नाही सायकोलॉजी. गुड. सायकोलॉजी, फ्रॉइड. माझं हे होतं मराठी अच्छा. आणि संस्कृत. अच्छा. भाषा. मुळातच भाषेची आवड, वाङ्मय भाषा. आणि आता त्यात नोकरीही तशीच ना वृत्तपत्रात. आता या वयात उपसंपादक आहे. नाही असं स्वतःचं कौतुक सांगायचं म्हणून नाही, पण आहे आता त्याला काय करायचं. हे काय अग्रलेख म्हणू नका, परीक्षण म्हणू नका, सगळं आपलं संपादक साहेब माझ्याकडेच. मी पण आपलं करतो, आवडच आहे म्हटल्यावर काय. तुम्हाला काय साहित्याची आवड, वाचनाची आवड वगैरे? म्हणजे वाचते तसं, पण तुमच्या इतकं नाही. तसं अधूनमधून जमेल तसं. काय वाचता?
म्हणजे आवडते लेखक कुठले आहेत तुमचे? असं अगदी इतकं नाही सांगता येणार. कॉलेजच्या लायब्ररीतून मधून कधीतरी आणते पुस्तक. वेल, माझं म्हणाल तर यू कॅन सी व्यासंगन. तर बुद्धिजीवी म्हटल्यावर ते आलंच ना, श्वासच आहे तो माझा. घ्या घ्या. तुम्हाला प्रश्न पडला असेल की आपण हे असे इथे कसे काय भेटलोय? राईट, मी ओळखलं ते, जोखतो मी बरोबर. काय आहे, वास्तविक मला असं बाहेर हॉटेलमध्ये, बागेत, कॉफी शॉपमध्ये भेटणं फार उथळ फिल्मी वाटतं. मग त्याच्यातनं खरा माणूस कळत नाही हो. म्हणजे उगाच असं छान छान कपडे घालून जा, छान छान बोला, छान छान असा, त्याच्यात काही खरेपणा नाही. खरा माणूस जाणून घ्यायचा असेल तर तो त्याच्या अशा खऱ्या जागी, त्याच्या जागी सकट जाणून घ्यावा. काय काय म्हणून दॅट्स व्हाय आय चोज दिस प्लेस. शेवटी आयुष्याचा प्रश्न आहे हो. म्हणजे आपलं भावी आयुष्य ज्या व्यक्तीसोबत जाणार ती कशी हे कळायला नको का? म्हणजे घरचे म्हणत होते माझे की कुंडली जुळली आहे वगैरे वगैरे. आय सेड नो. लग्न म्हणजे काय तेवढंच असतं का? काय तेवढंच असतं का? नाही, नसतं तेवढंच. तसंच माझा शब्द कोणी पाडत नाही घरचे, त्याच्यामुळे. कॉफी घे, थंड. तुम्ही एरवीही अशाच असता का हो? म्हणजे अबोल. नाही, तुम्ही काही बोलत नाही आहात म्हणून म्हटलं मी. नाही तसं काही नाही. नाही, बोला, तुम्ही बोला, मोकळेपणाने बोला. मला असं मोकळं बोलणारी, घडाघडा बोलणारी माणसं फार आवडतात. मला बघा ना. बोला बोला, तुम्ही बिनधास्त. ऍक्च्युली तुम्हाला काही विचारायचं असेल तुम्ही विचारू शकता. आय बिलीव्ह इन स्त्री पुरुष समानता. ऑनेस्टली. विचारू का सगळं? सगळं विचारू का? खरी उत्तरं द्याल सगळ्याची? बोला ना, आहे का तयारी? काय? विचारा ना. तुमच्या घरी कोण कोण असतं? घरी आई बाबा, दादा, वहिनी, बहीण. मला वाटतं या सगळ्या गोष्टी तुम्हाला घरून कळाल्याच असतात. तुम्ही आपल्याबद्दल विचारा, आपल्या भावी आयुष्याबद्दल विचारा. तुम्हाला मी लग्नानंतर नोकरी केलेली. ओ ऑफकोर्स, वाय नॉट, शुअर, 100% केलीच पाहिजे. नाही म्हणजे याला काहीच अर्थ नाही हो की मी बाहेर नोकरी करायची, तुम्ही इथे दिवसभर घरात घरघर करत बसायचं. तुमच्या शिक्षणाचा काय फायदा मग? स्त्रीचं शोषण वाटतं मला ते एका प्रकारचं. एक्सप्लॉयटर्सच्या रांगेत जाऊन बसायचं नाहीये मला. हो हो, आय टोल्ड यू, आय बिलीव्ह इन स्त्री पुरुष समानता. तुम्ही निश्चिंत राहा, माझी पूर्ण संमती. लिबरल. तुम्हाला एक सांगू,
सांगतो. तुम्ही फार छान हसता. घ्या कॉफी घ्या. हो. तुमच्या काय अपेक्षा आपल्या लग्नाकडून, माझ्याकडून? अपेक्षा म्हणजे हा बोला. माझं असं काही नाही बाई, म्हणजे तुम्ही म्हणाल तसं. नो 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 नो. यू मस्ट हॅव सम से. उत्तम फ्रुटफुल चर्चेकरता अत्यंत आवश्यक होते. अहो आम्ही बुद्धिजीवी, आमची भूक वरची, चांगल्या चर्चेची. सो यू मस्ट हॅव सम से समथिंग. नाटकं बघता की नाही? कुठली नाटकं बघता? कुठली नाटकं? म्हणजे तुम्ही आता चालवली आहेत ती का थिएटरमध्ये होतात ती? म्हणजे तुमचा प्रॉब्लेम एक्झॅक्टली काय आहे ना ते लक्षात येतंय आता माझ्या. कसला प्रॉब्लेम? सांगू का? कसला प्रॉब्लेम ते सांगू का आता? नाटकं नाही शक्य होत. म्हणजे बाबा उशिराचे सोडत नाहीत कुठे. हा. वेल, मी बघतो नाटक. नाटक असंच नाही तर संगीत, नृत्य, नाट्य, वादन, गायन, सर्व प्रकारच्या कला. कलेशिवाय माणसाला परिपूर्णता येत नाही. नाटक सिनेमाबद्दल मला एकूणच असं वाटतं की पहिल्यापासूनच, म्हणजे राईट फ्रॉम टेक घाशीराम किंवा एक मिनिट. हॅलो. हां सर, येस सर. एक मिनिट. हॅलो. हां बर बर. ओके ओके ओके. हां हां ओके. हां 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 हां. हो, आलं लक्षात. नाही, पझल. हां हां. हो हो, चालेल की. हां. नाही तसं काही नाही सर. वाय नॉट सर, वाय नॉट. नाही, त्यातही कलात्मकता आणता येईलच ना आपल्याला. हो हो, नक्की सर. पाठवतो, लवकरच पाठवतो. येस सर, थँक्यू सर. बाय. संपादक महोदय, सिनेमा नाटकाचं नवीन कोडं सुरू करतायत. तेही माझ्याकडेच. आपल्याला पण आवड आहे करायचं. तुम्हाला प्रश्न पडला असेल ना की एवढा साहित्यिक पिंडाचा माणूस वृत्तपत्रात नोकरी का करतोय? त्याला पण कारण आहे. नाही, कारण परंपरा आहे मोठी. कसं आहे, कॉलेजात असताना माणसाच्या विचार स्वातंत्र्यावर येणाऱ्या आक्रमणांनी विलक्षण अस्वस्थ केलं होतं. प्रचंड राग ठासून भरला होता मला. तेव्हाच मी ठरवलं होतं की करिअरिस्ट होऊन कॅपिटलिस्ट सोसायटीत एक्सप्लॉयटरच्या भूमिकेत जायचं नाही, तर रूट लेवलवर जाऊन माणसाचा एकूणच जीवन विषयक दृष्टिकोन बदलायचा, आमूलाग्र परिवर्तन आणायचं होतं. आणि त्यासाठी मग वृत्तपत्रा व्यतिरिक्त आणखीन योग्य माध्यम ते कुठलं? दॅट्स व्हाय आय चोज. पण खरं सांगू मिस, आजकालच्या जगात प्रामाणिकपणा डज नॉट पे.
अस्सल आणि खऱ्या गोष्टींची किंमत आहे कोणाला हो? कोणाला किंमत आहे? सुरुवातीला मी कम्युनिझमकडे झुकलो होतो, पण अंतर्गत दुबळीमुळे वाया गेली हो चळवळ फार. भ्रमनिरास नुसता. मला काय वाटतं, खूप उशीर झालाय, तर आता कदाचित बस मिळणार नाही, तर मी निघते. अहो फार उशीर नाही झालेला, म्हणजे आत्ताच आपण भेटलो. कंटाळा का? नाही, असंच काही नाही अगदी. पण बाबा वाट पाहत असतील, उशीर झाला तर ओरडतील, तर येते. वेट. काय आहे हे? गुलाब. ते माहितीये मला. कशासाठी? तुमच्यासाठी. काय चालवलंय हो तुम्ही हे सगळं? म्हणजे सगळंच सांगावं लागतं का तुम्हाला? हे बघा, मला नाही, सांगते, ऐका. गरज आहे तुम्हाला त्याची. तुम्हाला काय वाटलं, मारे मोठमोठ्या बाता मारून आणि 4 नावं घेऊन हिला इम्प्रेस करून टाकू, ही मुलगी काय साधीच दिसतीये, हो ना? पण खरं सांगू का, फार बोर झाले हो मी. फार पकवलं तुम्ही. नाही, पूर्ण ऐका मला काय म्हणायचंय. हे इकडे बसून जे काय खोटेपणा तुम्ही चालवला होतात ना, जो काय आव आणला होतात काहीही नसताना, तो सगळा कळला मला. नाही, काहीतरी गैरसमज होतोय. काहीही गैरसमज होत नाहीये, आणि हे तुम्हालाही व्यवस्थित माहितीये. काय होतं ते म्हणे, बाहेर भेटायचं नाही का तर फार फिल्मी वाटतं, खोटं वाटतं, हो ना? सरळ सांगा ना मला, बाहेर घेऊन जायची ऐपत नाही तुमची म्हणून. पैसे हे अति होते हो मला. होतंय ना अति? हा, मग कशासाठी करत होतात हे सगळं? आपल्या घरच्यांनी व्यवस्थित आपलं लग्न ठरवलं होतं ना, सगळं जुळलं होतं ना? नाही, पण आपल्याला आधी भेटायचं होतं ना. पण बरंच झालो आपण आधी भेटलो ते, माहिती का? लग्नानंतर ज्या गोष्टी कळल्या असताना त्या आधी कळल्या ते बरं झालं. कसल्या गोष्टी? तेही सांगू का आता? काय? येते. मी स्टॉप पर्यंत सोडू का तुम्हाला? नाही, नको. म्हणजे मी सोडू शकतो. नाही, मी जाईन व्यवस्थित. अच्छा, बाय. आओ. हा जाम्या. हो, झालं की. काय नाही रे, दम नव्हता हिच्यात, पण थंड होती फारच. काय नाही, मी आपलं प्रवचन दिल्यासारखं बोलत होतो, ती कौतुकाने करून बसलेली भक्तासारखी. हो ना. अरे भक्तांची काय कमी आहे का आपल्याला? हा. अरे बायको हवी आहे मला, बायको. सांगा त्यांना. हो. नाही रे श्याम्या, कसं आहे, तुला खरं सांगतो, मुग्धा हसमनीस नंतरच्या सगळ्या माद्या, हो माद्याच शरीराशिवाय असतं काय रे यांच्याकडं. तिला पण सालीला तो सूर्याचा आवडला. जाऊ दे रे. मग मला काय. चल जाऊ दे, माझी लेखणी माझी वाट बघतीये.
हो हो नाही, लेखणीशी फारकत घेऊन कसं चालेल रे. हा. हो नाही, जीवन हेतू आहे आपला तो. येस बॉस. बसतो आता, लिहित बसतो जरा, बरंच काम राहिलंय. येस येस, चलो चलो, उद्या उद्या. हो नक्की. येस, बाय बाय.